कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप असली तरी देखील पश्चिम घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कायम आहे। विशेषतः धरण पांडव क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती पाऊस कोसळतोय। आज कोल्हापूरला येलो अलर्ट आहे, तो भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर पाहिलं तर कोल्हापूर शहरात सूर्यदर्शन तर झाले, मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी आता आहे ती 25 फुटांच्या वरती वाहताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत पंचगंगा नदी घाटावरती आणि इथली दृश्य पाहतोय। याच ठिकाणी पंचगंगेची जी मंदिरं आहेत नदीपात्रातली ती सगळी आता पाण्याखाली गेलेली आहेत आणि ह्या नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं पाहिलं तर राधानगरी धरण आहे ते जोरदार पाऊस त्या परिसरात होतोय, त्यामुळं जवळपास ते 65% वरती आहे ते भरलेलं आहे आणि त्यासोबतच इतर धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक आपल्याला होताना या ठिकाणी दिसून येते। पंचगंगेची वाटचाल जी आहे ती आता संथ गतीनं इशारा पातळीकडे सुरू असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या पंचगंगा नदीसह ज्या इतर नद्या आहेत त्यांच्या पाणीपातळीत देखील कमालीची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत जवळपास 5 फुटांची वाढ आहे ती झालेली आहे आणि असाच पाऊस जर राहिला तर मात्र पंचगंगा नदीमध्ये पाण्याची आवक जर मोठ्या प्रमाणावरती झाली तर पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळीकडे वाटचाल जी आहे ती अगदी मोठ्या गतीनं करू शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं आज जरी पावसाची कोल्हापूर शहरात जरी काहीशी उघडीप असली तरी मात्र ग्रामीण भागात विशेषतः पश्चिम घाटमाथा असेल या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तो बरसतोय। त्यामुळेच पाण्याची आवक जी आहे ती आता मोठ्या प्रमाणावरती नदीपात्रात होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच कोल्हापूर शहरात जरी पावसाची उघडीप असली तरी ग्रामीण भागात पाऊस चांगला आहे। शेतीसाठी खरीपसाठी हा पाऊस खरं तर चांगला मानला जातोय। त्यामुळे एकीकडे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे, दुसरीकडे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील हळूहळू सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय। अलमट्टी धरणात देखील तिथून जो विसर्ग आहे तो त्या ठिकाणचे दरवाजे बंद करण्यात आले, मात्र हिप्परी धरणाचे जे आहेत ते 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत असं देखील आपल्याला जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळं सध्या पावसाचा जोर कोल्हापुरात कमी असला तरी ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।